साड्या कशा स्टाईल करायच्या हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर मग हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार, मी ऋतुजा. तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलवर खूप खूप मनापासून स्वागत. तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर तुमच्या माहितीसाठी मी दर आठवड्याच्या गुरुवारी आणि रविवारी फॅशन, स्टायलिंग, मेकअप आणि हॉल व्हिडिओज या कॉन्टेंटवरती व्हिडिओ घेऊन येते. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तुम्ही मला इंस्टाग्रामवर पण फॉलो करू शकता. माझा युजर आयडी मी स्क्रीनवर मेन्शन करते आणि तो खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण आहे. तर आता संक्रांत आलेली आहे, त्याच्यामुळे ऑलमोस्ट सगळ्या मैत्रिणींनी त्यांच्या कलेक्शन मधली कोणती तरी काळी साडी काढली असेल ज्या ते संक्रांतीला घालणार असतील. तर आता काळी साडी म्हटलं की आपण बऱ्यापैकी विचार करतो की आपण वेगळी काही थीम करू शकतो किंवा त्याला कसं वेगळ्या प्रकारे असं स्टाईल करू शकतो, कसं थोडंसं युनिक आणि एलिगंट. याच निमित्ताने मी माझ्याकडे ज्या ज्या काळ्या साड्या आहेत त्या देखील तुमच्यासोबत शेअर करणार आहे. एकंदरीत माझं जे काळ्या साड्यांचं कलेक्शन आहे ते मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्याचे डिटेल्स देखील मी तुम्हाला देणार आहे आणि इव्हन त्या साड्या मी कशा स्टाईल केल्या तेही मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळे तुम्हाला हे सगळं जाणून घ्यायचं असेल तर मग व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर आता सगळ्यात पहिली जी टिप आहे ती आहे ब्लाउज पॅटर्न्स. तर तुम्ही जेव्हा एकंदरीत ब्लॅक साड्यांवरती ब्लाउज घालता तर बऱ्यापैकी जो तुमच्या साडीमध्ये रनिंगचा जो ब्लाउज आहे तो ब्लाउज घालता किंवा मग तुमच्याकडे असा एखादा वेगळा काळा ब्लाउज असेल तरी तुम्ही घालू शकता. तर माझं एकंदरीत मत असं की जेव्हा तुम्ही काळा ब्लाउज घालता काळ्या साडीवरती तेव्हा एकदमच असा प्लेन आणि सिंपल असा काळा ब्लाउज घालू नका, पण त्याच्या वेगवेगळ्या पॅटर्न्स मध्ये तुम्ही एक्सपेरिमेंट करू शकता. म्हणजे पॅटर्न्स म्हटलं तर बऱ्यापैकी असे कटवर्कचे ब्लाउज असतात किंवा वेगवेगळ्या फॅब्रिक्स मधले असे ब्लाउज असतात, नेटचे ब्लाउज असतात जे देखील अतिशय चांगले दिसतात. अशा तुम्ही वेगवेगळे जे पॅटर्न्स असतात ब्लाउजचे त्याच्यावरती एक्सपेरिमेंट करू शकता, बिकॉज त्याच्यामुळे तुमचा लुक जो आहे तो खूप जास्त असा क्लासी दिसू शकतो, एलिगंट दिसू शकतो. तुमची एखादी साडी जरी एकदम प्लेन ब्लॅक असेल पण त्याच्यावरती जर तुम्ही असा वेगळ्या काहीतरी चिक पॅटर्नचा ब्लाउज घातला तर तुमचा लुक खूप जास्त युनिक आणि एकदम क्लासी असा टर्न आउट होतो. आणि तुम्ही तसे ब्लाउज घालताना तुम्ही त्याच्या नेक मध्ये वेगवेगळे एक्सपेरिमेंट करू शकता. म्हणजे एकदम हाय नेक पासून व्ही नेक पासून त्याचे एकदम हाय नेक असे राऊंड ह्याचे जे गळ्याचे जे ब्लाउज असतात ना तसे ब्लाउज तुम्ही घालू शकता. त्याच्यामुळे खूप चिक आणि ग्लॅमरस असा लुक क्रिएट होतो. म्हणजे एकदम तुम्ही प्लेन साडी जरी एखादी घातली आणि वेगळ्या छान अशा पॅटर्न असा ब्लाउज घातला त्याच्यावरती तरी ना तुमचा जो लुक आहे ना तो खूप जास्त ग्रेसफुल आणि एलिगंट असा दिसतो. तर आता मी वेगळ्या पॅटर्नच्या ब्लाउज सोबत साडी स्टाईल करताना मी माझ्याकडे क्रशची ब्लॅक कलरची प्लेन साडी आहे तर ती साडी घेतली. इथे तुम्ही व्हिडिओ मध्ये बघू शकता. तर ही जी साडी आहे ती प्लेन ब्लॅक कलरची साडी आहे आणि त्याला असं क्रश आहे. म्हणजे तुम्हाला ते क्रश पॅटर्न मधल्या साड्या आलेल्या माहिती असेल तर तशी ही साडी आहे. आणि याच्यावरचा जो ब्लाउज आहे तो ब्लॅक कलर मध्येच आहे, पण त्याला ना असं वेगळं पॅटर्न आहे, वेगळं टेक्स्चर आहे. म्हणजे कुठेतरी नेट आणि कुठेतरी असं वेगळंच असं स्टिच फॅब्रिक आणि त्याला थोडंसं सिक्वेन वर्क आणि जे आपण टिकली वर्क वगैरे म्हणतो तसं वर्क आहे त्याच्यावरती. म्हणजे जसं की मी तुम्हाला सांगितलं ब्लॅक कलर मध्ये जर तुम्ही वेगवेगळ्या पॅटर्नचे ब्लाउज घातले प्लेन साड्यांवरती तर तुमचा लुक खूप जास्त असा ग्लॅमरस टर्न आउट होतो. तर सेम तुम्ही या साडीकडे बघून ठरवू शकता. म्हणजे की इतकी प्लेन साडी आहे, म्हणजे ऑब्व्हियसली क्रश साडी आहे, पण त्याला एक प्लेन असं म्हणजे टेक्स्चर आहे किंवा प्लेन असं लुक आहे त्या साडीला. पण त्या ब्लाउज मुळे त्या साडीचा लुक खूप जास्त एलिव्हेट होतो. म्हणजे कोणतंही पार्टी ओकेजन असेल तरी मी ही साडी इझिली घालू शकते. म्हणजे एकदम पार्टी अप्रोप्रिएट, रिसेप्शन अप्रोप्रिएट अशी ही साडी आहे. ही साडी मी माझ्या माहेरी म्हणजेच बारामतीमध्ये घेतलेली आणि ही साडी मला आय गेस 2000 रुपीज का 2200 रुपीजला मिळालेली. आणि इट वॉज लाईक अ स्टील. म्हणजे मला रेडीमेड ब्लाऊज मिळालेला, वेगवेगळ्या ब्लाऊज मध्ये पैसे इन्व्हेस्ट करायची मला गरज नाही पडली आणि अतिशय सुंदर आणि सोफिस्टिकेटेड अशी ही साडी वाटते आणि मला ती जाम आवडलेली. तर आता जी दुसरी टिप आहे ती आहे कॉन्ट्रास्ट व्हाईट. तर ब्लॅक साडी जी असते त्याच्यावरती तुम्ही खूप वेगवेगळ्या कलर्सच्या ब्लाउज वरती एक्सपेरिमेंट करू शकता. म्हणजे तुम्ही छान असा एखादा कोणता कॉन्ट्रास्ट रंगाचा ब्लाउज घातला आणि थोडासा फॅन्सी असा ब्लाउज घातला ब्लॅक साड्यांवरती तर तो तुमच्या कम्प्लीट लुकला असा एक फॅक्टर ऍड करतो आणि तुमचा लुक खूप जास्त लेवल अप होऊन जातो.
आणि ब्लॅक हा असा कलर आहे की त्याच्यावरती तुम्ही वेगवेगळे कितीही वेगवेगळे कलरचे जे ब्लाउज आहेत ते तुम्ही त्याच्यावरती स्टाईल करू शकता. म्हणजे रेड असो, पिंक असो, ग्रे असो, ग्रीन असो किंवा मग वेगवेगळे त्याच्यामधले जे शेड्स असतात तसे अनेक वेगवेगळे शेड्स तुम्ही ब्लॅक साड्यांसोबत स्टाईल करू शकता. त्याला वेगवेगळे असे लुक देऊ शकता. तर माझ्याकडे अशीच एक ब्लॅक कलरची अशी प्लेन साडी आहे. तर आता ही जी साडी आहे तर ती मी एका एक्झिबिशन मध्ये घेतलेली. म्हणजे मी जिथे राहते अलिबागमध्ये तर तिथे एक एक्झिबिशन होतं. तर त्या एक्झिबिशन मध्ये मी ही साडी घेतलेली आणि आय गेस याची प्राइस ₹1500 होती. मला ना नंतर असं वाटलं की 1500च्या अकॉर्डिंग मला थोडीशी महाग मिळाली. पण तरी म्हणजे साडी अशी ती चांगली आहे, पण मला असं त्याचं नंतर फॅब्रिक वगैरे बघता असं वाटलं की कदाचित त्याची प्राइस थोडीशी कमी असायला हवी होती. थोडीशी मला महाग लागली ही साडी, हे तर खरं आहे. फक्त पदराला अशी गोल्डन कलरची आणि ग्रे कलरची अशी मोठा असा पॅच आहे, 2 असा कलर्स मध्ये असा मिक्स. तर मग ती साडी मी अशा छानशा रेड कलरच्या कॉन्ट्रास्ट रंगाच्या ब्लाउज सोबत स्टाईल केली. हा जो ब्लाउज आहे तो माझ्या लग्नातला ब्लाउज आहे. म्हणजे वेल्वेटचा ब्लाउज घेऊन मी त्याच्यावरती एम्ब्रॉयडरी करून घेतलेली आणि हा ब्लाउज पीस खूप जास्त असं सुंदर वाटतो. त्याच्यावरती असं जरदोसी वर्कचं काम आहे आणि त्या प्लेन ब्लॅक कलरच्या साडीवरती मी तो रेड कलरचा ब्लाउज स्टाईल केला आणि तो अतिशय सुंदर दिसतो. म्हणजे तुम्हालाही माहिती असेल रेड आणि ब्लॅकचं जे कॉम्बिनेशन आहे ते अतिशय सुंदर दिसतं, अतिशय क्लासी दिसतं. तर मी तसाच हा ब्लाउज स्टाईल केला. एखादा कोणताचा पार्टी इव्हेंट असेल तर तुम्ही असा लुक नक्कीच क्रिएट करू शकता. छान असा कोणत्या तरी हेवी एम्ब्रॉयडर्ड आणि असा कॉन्ट्रास्ट रंगाचा वेगळ्या पॅटर्नचा असा ब्लाउज तुम्ही ब्लॅक साड्यांवरती स्टाईल करू शकता आणि खूप वेगवेगळे असे लुक्स क्रिएट करू शकता. म्हणजे तुमच्याकडे जर एक काळ्या रंगाची साडी असेल तर तुम्ही त्याला खूप वेगवेगळ्या रंगांच्या ब्लाउज सोबत घालू शकता आणि दरवेळी वेगळा असा लुक क्रिएट करू शकता. त्याच्यामुळे ब्लॅक कलरच्या साड्यांमध्ये वेगवेगळ्या रंगांच्या ब्लाउजला मिक्स अँड मॅच करायला अजिबात विसरू नका. तर आता जी तिसरी टिप आहे ती आहे ब्लॅक ऑन ब्लॅक. कम्प्लीट ब्लॅक म्हणजे एलिगन्स आणि ब्युटी असं डिपिक्ट करतं. म्हणजे वेस्टर्न आउटफिट्स असो किंवा साडी आउटफिट्स, पण जेव्हा तुम्ही कम्प्लिटली हेड टू टो असा ब्लॅक कलर मध्ये ड्रेसअप करता म्हणजे कम्प्लिटली तुमचा लुक जो आहे तो ब्लॅक कलर आहे, एकदम मोनोक्रोमॅटिक आहे, तेव्हा तो लुक खूप जास्त क्लासी दिसतो. म्हणजे तुम्ही इव्हन फॉरेन कंट्रीज मध्ये बघाल, सेलिब्रिटीज बघाल तर ते कम्प्लीट जो मोनोक्रोमॅटिक ब्लॅक लुक आहे त्याचा खूप जास्त वेळा क्रिएट करतात आणि तो अतिशय क्लासी दिसतो. ट्रस्ट मी. त्याच्यामुळे तुम्ही ब्लॅक साड्यांवरती ब्लॅक कलरचा ब्लाउज देखील घालू शकता कारण तो खूप जास्त क्लासी दिसतो. आणि सगळ्यात महत्वाचं कसं असतं, जेव्हा तुम्ही ब्लॅक वरती ब्लॅक घालता तेव्हा एक कम्प्लीट तुम्हाला ब्लॅक कलरचा कॅनव्हास भेटतो आणि मग तुम्ही त्याच्यावरती खूप वेगवेगळ्या एक्सपेरिमेंट्स करू शकता. म्हणजे ऍक्सेसरीज पासून तुम्ही वेगवेगळ्या पर्स असतील किंवा वेगवेगळ्या हँडबॅग्स किंवा मग तुम्हाला वेगळं काही ऍक्सेसराईज करायचं असेल, बेल्ट्स असतील, वेस्ट बेल्ट्स म्हणजे माझं म्हणणं, तर तशा खूप वेगवेगळ्या ऍक्सेसरीज तुम्ही त्याच्यावरती एक्सपेरिमेंट करू शकता. त्याचबरोबर जेव्हा ज्वेलरीची गोष्ट येते तेव्हा त्या ब्लॅक पूर्ण लुक वरती तुम्ही खूप वेगवेगळ्या ज्वेलरीजला एक्सपेरिमेंट करू शकता. आता जसं की हिवाळा चालू आहे त्याच्यामुळे मी कम्प्लिटली मोनोक्रोमॅटिक ब्लॅक लुक क्रिएट करण्यासाठी हा जो मी आता ब्लॅक स्वेटर घातलेला आहे हा H&M चा जम्पर आहे. तर हा स्वेटर मी ब्लॅक साडी सोबत स्टाईल केला. तर ही साडी तुम्ही अगोदर पण माझ्या एका व्हिडिओमध्ये बघितलेली असेल. मी स्पृहा जोशीचा लुक रिक्रिएट करण्यासाठी ही साडी स्टाईल केलेली आणि या साडीवरती आज मी हा स्वेटर स्टाईल केला आणि जो अतिशय असं क्लासिक असं कॉम्बिनेशन वाटतं. मोस्टली विंटर्स मध्ये आता तुम्हाला जर ऑफिसला जायचं असेल किंवा जस्ट लाईक फॉर ट्रॅव्हलिंग किंवा जस्ट असं कॅज्युअली कुठे बाहेर जायचं असेल तर थंडीचा प्रॉब्लेम येतो. तर मग अशा वेळेला ब्लॅक स्वेटर्स वरती ब्लॅक साड्या अतिशय सुंदर दिसतात. जसं की मी इथे स्टाईल केलेला आहे. ती साडी खूप क्यूट वाटत होती त्या ब्लाउज वरती आणि जस्ट मी सिंपल असा पोनीटेल घातलेला आणि त्याच्यावरती मी असे स्टड्स घातलेले कानामध्ये. म्हणजे मी खूप वेगवेगळ्या अशा जंकी ज्वेलरी सोबत पण एक्सपेरिमेंट करू शकले असते, पण मला ते थोडंसं सिंपल ठेवायचं होतं. त्याच्यामुळे मग मी तसा लुक क्रिएट केला. ऑक्साईडच्या ज्या अशा हेवी आणि मोठमोठ्या ज्वेलरीज असतात ना तशा पण तुम्ही असा कम्प्लीट ब्लॅक लुक असल्यावरती तुम्ही स्टाईल करू शकता. त्याने पण तुम्हाला खूप जास्त असा एलिगंट लुक येतो. तर ही जी साडी होती तर ही पण मी बारामतीमध्ये घेतलेली आहे आणि आय गेस या साडीची प्राइस ₹800 होती. खादी कॉटनची ही साडी आहे. म्हणजे याच्यामध्ये त्यांच्याकडे माहेश्वरीमध्ये पण साडी होती. माहेश्वरीची प्राइस थोडीशी महाग होती. मला वाटते 3-3.5 माहेश्वरी साडी होती. पण मला आठवतंय की खादी कॉटन मध्ये आणि त्या साडीमध्ये
तितकासा असा काही विशेष फरक नव्हता. त्याच्यामुळे मग मी ती 800 रुपयामध्ये जी मिळत होती ती साडी घेतली. आणि ही साडी पण अतिशय क्लासी वाटते. म्हणजे त्याच्यावरचं जे ते लाइनिंगचा पॅटर्न आहे ना, तो अतिशय सोबर आणि सुंदर दिसतो. आणि ना तुम्ही ब्लॅक साड्यांवरतीच नाही, पण तुम्ही आणि विंटरसाठी हा बेस्ट ऑप्शन असतो. त्याच्यामुळे स्वेटरला साडीसोबत स्टाईल करायला अजिबात विसरू नका. आता जी चौथी टिप आहे ती आहे स्टेटमेंट ज्वेलरी. तर जसं की मी तुम्हाला अगोदर सांगितलं की ब्लॅक जेव्हा तुम्ही आउटफिट घालता, ब्लॅक जेव्हा तुम्ही साडी घालता, तेव्हा तुम्हाला खूप रूम मिळते एक्सपेरिमेंट करण्यासाठी वेगवेगळ्या ज्वेलरी सोबत, वेगवेगळ्या ऍक्सेसरीज सोबत. तर जेव्हा तुम्ही ज्वेलरी घालता तेव्हा तुम्ही छान अशा स्टेटमेंट ज्वेलरीज घालू शकता ब्लॅक कलरच्या साड्यांवरती. तर मोस्टली जेव्हा तुम्ही एकदम अप्रोप्रिएट आणि प्रॉपर अशी ज्वेलरी घालता त्या ब्लॅक साडीसोबत, तेव्हा तुमचा लुक खूप जास्त अमेझिंग टर्नआउट होतो. पण तेच जर तुमची थोडीशी गडबड झाली इकडे तिकडे ज्वेलरीच्या बाबतीत, तर तुमचा लुक पूर्णपणे असा कोलॅप्स होऊ शकतो. त्याच्यामुळे ज्वेलरी तुम्ही कोणती घालाल त्याच्यावरती व्यवस्थित लक्ष द्या. तुमच्या साडीवरती जशी बॉर्डर असेल, तुमच्या साडीवरती जसं वर्क असेल, त्या कलरची ज्वेलरी तुम्ही स्टाईल करू शकता. म्हणजे जसं की गोल्डन कलरची जर जरी असेल तर तुम्ही गोल्डन कलरची ज्वेलरी, सिल्वर कलरची जर जरी असेल तर तुम्ही सिल्वर कलरची ज्वेलरी, ऑक्साईडची ज्वेलरी त्याच्यावरती स्टाईल करू शकता. इव्हन पर्ल्स आणि एमरेल्ड खूप सुंदर दिसतात ब्लॅक साड्यांवरती. एमरेल्ड ग्रीन आणि ब्लॅक हे तर खूप सुंदर आणि क्लासिक असं कॉम्बिनेशन आहे. म्हणजे एखादा एमरेल्ड ग्रीन कलरचा चोकर तुमच्याजवळ ठेवा. मलाही तसा एक चोकर घ्यायचा, बिकॉज तुम्ही तो खूप वेगवेगळ्या साड्यांसोबत स्टाईल करू शकता. आणि जेव्हा तुम्ही पर्स म्हणजेच मोती घालता तर तेही ब्लॅक सोबत खूप क्लासिक असं कॉम्बिनेशन दिसतं. तर आता माझ्याकडे पण ही गोल्डन जरीची अशी ब्लॅक कलरची साडी होती. तर ही साडी मला माझ्या सासूबाईंनी आणलेली जेव्हा त्या हैदराबादला गेलेल्या. मला या साडीची प्राइस माहिती नाहीये, बिकॉज मला ती त्यांनी आणलेली. आणि ही पण साडी, याला जी गोल्डन जरी होती तर त्याच्यावरती मी हा गोल्डन कलरचा अशा नेकपीस माझ्याकडे होता, तो मी स्टाईल केला. हा लॉंग नेकपीस आहे आणि हातामध्ये गोल्डन कलरच्या बांगड्या घातल्या. त्याच्यावरती मी कानातले घालून बघितले, बिकॉज त्याच्यावरती अशा झुमक्या आहेत जो तो नेकपीस आहे त्याच्यावरती. पण ते खूप जास्त हेवी वाटत होतं, त्याच्यामुळे मी ते झुमके काढले. पण तो तसा तसा साधा लुक तो छान वाटत होता. आणि थोडासा मी असा आंबाडा बांधून त्याच्यामध्ये रोजेस टक केले. आणि तो कम्प्लीट जो लुक आहे ना, तो खूप छान असा वाटत होता. म्हणजे तुम्ही एखाद्या लग्नाला किंवा असा एखादा सणासुदीला तुम्ही तसा काही लुक करू शकता, बिकॉज तो असा छान वाटतो. म्हणजे मोस्टली ना अशा गोल्डन जरीच्या ज्या साड्या असतात ना, त्या असा सणासुदीला किंवा असं थोडंसं काही फंक्शनल लुक असेल तर अतिशय चांगल्या वाटतात. तर मग तुम्ही असं काही स्टाईल करू शकता, असं काही लुक क्रिएट करू शकता. तर मग या होत्या 4 टिप्स आणि 4 लुक्स जे मी तुमच्यासोबत शेअर केले. तर मग तुम्ही तुमच्या कलेक्शन मधल्या ब्लॅक साड्यांना अशा वेगवेगळ्या टिप्स वापरून स्टाईल करू शकता. खूप वेगवेगळे अशा लुक्स क्रिएट करू शकता. या ज्या मी टिप्स आता तुमच्यासोबत शेअर केल्या त्याच्यामध्ये पण तुम्ही खूप वेगवेगळ्या अशा एक्सपेरिमेंट्स करू शकता. तुम्हाला जर काही वेगळ्या टिप्स माहिती असतील तर त्याही तुम्ही मला कॉमेंट्समध्ये सांगू शकता. आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आणि याच्यामधला कोणता लुक तुम्हाला सगळ्यात जास्त आवडला हे पण तुम्ही मला कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आणि गाईज प्लीज कमेंट करा, बिकॉज आम्हालाही समजतं की आम्ही कसं काम करतो. बिकॉज लाईक लिटरली तुम्ही फक्त जर व्हिडिओ पाहत असाल तर एक्झॅक्टली आम्हाला तुमचा फीडबॅक मिळत नाही. पण जेव्हा तुम्ही कॉमेंट्समध्ये एक्सप्रेस करता तेव्हा आम्हाला समजतं की आम्ही कसं काम करतोय. त्याच्यामुळे कॉमेंट करायला विसरू नका. आणि व्हिडिओ जरी तुम्हाला आवडला असेल तरी व्हिडिओला लाईक करा. आणि तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करा. ते चॅनलला सबस्क्राईब करणं हे फुकट असतं, म्हणजे त्याला असे कोणतेही पैसे लागत नाही. बिकॉज बऱ्याच जणांना असं वाटतं की म्हणजे तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केलं तर तुम्हाला काही पेमेंट वगैरे करायला लागतं, तर तसं काहीही नाहीये. त्याच्यामुळे बरेच लोक व्हिडिओ बघतात पण सबस्क्राईब करत नाही. तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब देखील करा. आणि सबस्क्राईब केल्यावर बाजूलाच एक बेल आयकॉन आहे, त्याच्यावरती क्लिक करा. म्हणजे माझा नेक्स्ट व्हिडिओ आलेला तुम्हाला नक्की समजेल. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा आणि काळजी घ्या. धन्यवाद.